ओम शांती। आजची मुरली आहे 2/8/2025। बाबा सांगतात, मुलांनो, थकून कधीही बाबांची आठवण सोडू नका, कारण याद मधूनच तुम्हाला प्राप्ती आहे। देही अभिमानी बनण्याचा पूर्ण पुरुषार्थ करा। बाबांकडनं प्रेम खेचण्याची आणि गोड ते गोड बनण्याची प्रॅक्टिस करा। संपूर्ण 16 कला बनण्याचं, परफेक्ट बनण्याचा पुरुषार्थ काय आहे? जितकं होईल तेवढं आत्मा समजा, बाबांना प्रेमाने आठवण करा। ही आठवणच तुम्हाला परिपक्व बनवेल। ज्ञान खूप सहज आहे। 16 कला संपूर्ण बनण्यासाठी बाबांची आठवण करण्याचा पुरुषार्थ करा। आत्मा समजून बाबांची आठवण कराल तर गोड ते गोड बनून जाल। मनातली जी खिटपीट आहे ती समाप्त होईल। व्यर्थ विचार येणं, गोंधळून जाणं, वेस्ट विचार येणं म्हणजे बुद्धीची खिटपीट आहे। बाबा म्हणतात, तुम्ही गीतामध्ये सांगितलेलं आहे, तू प्यार का सागर है, तेरे एक बूंद के प्यासे हम। आता एका थेंबाची नव्हे, तर आता तुम्ही रोज बाबांच्या प्रेमाच्या सागरामध्ये येऊन तुम्ही स्नान करत आहात। बाबा सांगतात, मुलांनो, ह्या ज्ञानाच्या सागरानेच तुमची आत्मा सतोप्रधान शुद्ध बनणार आहे। बाबा म्हणतात, मुलांनो, तुमचं जीवनाचं लक्ष्य हे क्लिअर असणं गरजेचं आहे। जितकं लक्ष्य क्लिअर राहील तेवढी तुमची बुद्धी क्लीन आणि क्लिअर राहू शकेल। बाबांच्या आठवणीमध्येच राहून आपली आत्मा सतोप्रधान बनणार आहे, संपूर्ण पवित्र बनणार आहे। आणि हेच साधन 16 कला संपूर्ण निर्विकारी बनण्याचं साधन आहे। संगमयुगावरतीच आपल्यामध्ये असलेले छोट्या छोटे डिफेक्ट म्हणजे कमजोऱ्या काढून आपल्या स्वतःला परफेक्ट म्हणजे परिपक्व बनवायचं आहे। हे संगमयुग आहे, मौज खुश मध्ये राहण्याचं युग। या जर युगामध्ये तुम्ही खुश राहिला नाही तर तुम्ही कोणत्याही पुढच्या युगामध्ये खुश राहू शकत नाही। बाबांनी आज मुलांना सांगितलं, तुम्हाला ह्या संगमयुगावरती गोड ते गोड बनून अति स्वीट बाबांची आठवण करायची आहे। आठवणीमध्येच सर्व शक्तींचे, गुणांचे रस भरलेले आहे। बाबा पुढे सांगतात, मुलांनो, अहंकारामध्ये येऊन कधीही आपसामध्ये खिटपीट करू नका। तुमच्या बुद्धीमध्ये नाही आणि परिवारामध्येही नाही। जो मुलाला लढण्या झगडण्याचे, भांडण तंडण करण्याचे सवयी आहेत, ज्याच्यामध्ये अवगुण आहेत, ते अवगुण काढायचे आहे। सरळ आणि गोड अशा स्वभावाने इतरांमध्ये व्यवहार करायचा आहे। स्वतःमध्ये असलेल्या अनेक अवगुणांना तिलांजली द्यायची आहे। बाबा म्हणतात, हे असुरांचे अवगुण आहे। तुम्हाला देवता बनायचं असेल तर दैवी गुणांना धारण करा। मुलांनो, तुम्ही पुरुषोत्तम संगमयुगावर आहात, तर तुम्हाला उंच चढायचे आहे। खाली आणण्यासाठी अनेक लोक तुमच्यासाठी प्रयत्न करणार आहे, परंतु आता लोक लाज सोडा, समाज लाज सोडा आणि स्वतःची उन्नती करण्यासाठी हा पूर्ण पुरुषार्थ करा। बाबा म्हणतात, तुम्हाला खरं लक्ष्मीनारायण बनायचं आहे। सत्यनारायण, सत्य श्री लक्ष्मीची कहाणी याच ठिकाणी तुम्ही ऐका, इतरांनाही ऐकवा। बाबांकडनं तुम्हाला संपूर्ण वर्षा घेण्याचं लायक बनायचं आहे। तोच मुलगा संपूर्ण वर्षा घेऊ शकतो जो बाबांच्या संपूर्ण आठवणीची शक्ती आपल्यामध्ये आत्मसात करू शकतो। फक्त दानी नाही, तर आता महादानी बना। स्वतः पुरुषार्थ करून आपल्यामध्ये मिळालेले गुण, शक्ती आवश्यक असलेल्या आत्म्यांपर्यंत पोचवा। आवश्यक असलेल्या आत्म्यांना तुम्ही द्या, तेव्हाच तुम्ही दानी व्हाल।
बाबा सांगतात, जो चुल पर है व दिल पर है. बाबांना प्रेमाने रोज आठवण करून भोग स्वीकार करा आणि मगच तुम्ही खा. बाबा त्या मुलांवर खुश असतात जे मुलं रोज बाबांच्या आठवणीत भोजन बनवून बाबांना स्वीकार करवतात. बाबा सांगतात, बाबांना मिस करून जो खातो, विसरून जो खातो, तो चोरी करून खात असतो. जो देतो त्याला पहिलं खाऊ घाला आणि मगच तुम्ही खाल्लं पाहिजे. बाबा पुढे सांगतात की ह्या संगमयुगावरती बाबांनी सर्व स्त्रिया मातांच्या डोक्यावरती ज्ञानाचा कलश ठेवलेला आहे. या माता भगिनीच स्वर्गाचं दरवाजा खोलण्यासाठी निमित्त आहेत, भाग्यशाली आहेत. कोणत्याही देहधाऱ्याला आठवण न करता एक विदेही बाबा, ज्या मातांचा आधार, ज्या मातांचा सहारा, तो एक परमात्मा आहे. त्याच्यावरतीच तुम्ही बलिहार जा. बाबा म्हणतात, मुलांनो, ही दुनिया गंदी आहे. ही दुनिया एक काट्यांचं जंगल आहे. ह्या काट्यांच्या जंगलामध्ये आता तुम्ही फसून जाऊ नका. एक बाबांचा हात पकडलेला आहे, तर तो बाबांचा हात कधीही सोडू नका. आणि ज्या भक्तांच्या गळ्यामध्ये जी विजय माला आहे, त्या विजय मालेचा एक एक दाना बनण्यासाठी तुम्ही पुरुषार्थ करा. बाबांनी ज्ञानरत्न या दुनियामधून शोधून काढलेले आहे. बाबा सांगतात, आता तुम्ही अवगुणरूपी पत्थरांना, अवगुणरूपी दगडांना तुम्ही कधीही स्वीकार करू नका. तुमच्याकडनं कधीही विकर्म होता कामा नये. बाबांचे बनल्यानंतर विकर्म जर केले तर एक नाही तर 100 पटीने तुम्हाला त्याची सजा खावी लागेल. म्हणून सफलता प्राप्त करायची असेल तर निमित्त भाव ठेवा, निर्मल वाणी ठेवा आणि श्रेष्ठ सेवाधारी बनून माझीच नाही तर इतरांची सुद्धा सेवा करण्याचे पात्र बना. निमित्त भाव हा स्वतःच सफलता देत असतो. निमित्त भाव हा नेहमी उदार चित्त बनवत असतो. श्रेष्ठ सेवाधारी तेच आहे जे प्रत्येक पावला पावली बाबांची श्रीमत धारण करून इतरांना संदेश देत असतात. प्रत्येक पावलामध्ये अनेक जन्माचं पदम सामावलेलं आहे. बाबा सांगतात, जितके तुम्ही स्वतःचे आणि इतरांचे सेवाधारी बनाल तेवढे तुम्ही स्वतः समर्थ बनाल आणि व्यर्थ गोष्टींपासून तुम्ही आपोआप दूर व्हाल. श्रेष्ठ सेवाधारी तेच आहे जे नेहमी उमंग आणि उत्साहामध्ये राहतात, इतरांनाही उमंग उत्साह देत राहतात. ईश्वरी सेवेची जिथे जिथे तुम्हाला ऑफर येत राहील तिथे तिथे तुम्ही सहयोगी बना. ज्या ईश्वरी सेवेमध्ये तुम्ही सहयोग देत राहाल तिथे तिथे बाबा तुम्हाला प्रत्येक सेवेमध्ये सफल अवश्य करवतील. आता सहज योगी बनायचं असेल तर परमात्म्याच्या प्रेमाचे अनुभवी बना. कारण परमात्मा प्रेम हे काय जादू आहे. तर बाबा सांगतात, जसं एखादी दोरी एखाद्या ठिकाणी जर आपण लावली तर ती दोरी काय करत असते, दोर खेचली की असं म्हणतात जमिनीचा व्यक्ती आकाशात उडू लागतो. तसंच परमात्मा प्रेम आहे. त्या परमात्मा प्रेमाची जर आपल्या बुद्धीला ती दोरी लागली तर कितीही कमजोर व्यक्ती असला तरी तो चढत्या कलेला जाऊ शकतो. बाबा सांगतात, आता तुम्हाला जमिनीवर खेळायचं नाहीये, रिंगणामध्ये राहायचं नाहीये. आता तुम्हाला उडायचं आहे, फरिश्ता बनायचं आहे. यासाठी तुम्ही परमात्मा प्रेमाचे अनुभवी बना. तरच तुम्हाला बाबांचाही पावलोपावली सहयोग मिळेल आणि तुम्हा आत्म्यांची उडती कला सहज होऊ शकेल. ओम शांती.